हॅलो एव्हरीवन. इंजिनिअरिंग ग्राफिक्स एंड सेम एक्झाम क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, कुठले पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, डायग्राम ऑर्थोग्राफिक असेल आयसोमेट्रिक असेल, कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे पेपर्स सुरू आहेत. तर या पेपरमध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्स आता जवळ आलेला पेपर आहे. टायमिंग किती असतील अगदी डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत. पेपर पॅटर्न विषयी कुठल्या युनिट किती मार्क्सला आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर तुम्ही कनेक्टेड आहात, कनेक्टेडच राहा. तर आपण सुरू करूयात. इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट इयर साठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी SPPU च्या अंडर जो सिलेबस आहे त्यांचा एक्झाम पॅटर्न कसा असेल तो मी आता तुम्हाला सांगतोय. केअरफुली बघा. त्याआधी टायमिंग विषयी थोडक्यात सांगतो. एक सर्क्युलर आलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही आता पेपर सॉल्व्ह करताय पहा. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे जे पेपर आहेत 2.5 तासाचे आहे 70 मार्क्सला. पण हे जे सर्क्युलर आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, थोडं झूम करतो मी. हा पेपर काही मुलांचा गैरसमज आहे की 10 ते 12:30 असा टायमिंग दिलेला आहे, पण असं नाही. ठीक आहे. 2.5 तासाच्या ऐवजी 3 तासाचा वेळ 70 मार्क्सच्या पेपरसाठी आहे. बाकीच्या पेपरला तुम्हाला 70 मार्क्ससाठी 2.5 तास वेळ असतो. या पेपरला 3 तास वेळ आहे. रिझन असं आहे की मागे जेव्हा 2015 पॅटर्न होता, 19 पॅटर्न होता, 100 मार्क्सचा ज्यावेळेस ग्राफिक्सचा पेपर असतो त्यावेळेस त्यासाठी 4 तास दिले जातात. आता 70 मार्क्सचा पेपर आहे तर 3 तास तुम्हाला दिलेले आहेत. त्याचं सर्क्युलर सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे. आता जे तुमचे 5 युनिट न्यू सिलेबस मध्ये आहे 2024 पॅटर्न मध्ये, तर त्यामध्ये आपण आता हे 5 युनिट तुम्हाला माहित आहेत की प्रोजेक्शन ऑफ लाईन, प्लेन, इंजिनिअरिंग कर्व, DLS आणि ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक. तर याची मार्किंग स्कीम कशी असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघूयात. प्रोजेक्शन ऑफ लाईन 12 मार्क्ससाठी हे एक युनिट आहे. क्वेश्चन नंबर 1 ला और 2 असेल. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढे एक्झाम बघितल्यात त्यामध्ये देखील असाच पॅटर्न असेल. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे जे असतील प्रोजेक्शन ऑफ लाईन या टॉपिक वर असेल आणि दोन्ही पैकी तुम्हाला एकच सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये एक क्वेश्चन जनरली आतापर्यंत विचारला गेलेला आहे. NEP नुसार नवीन जो पॅटर्न आलाय त्या पॅटर्नचा फर्स्ट टाइम हा क्वेश्चन पेपर निघतो आहे. कसा असेल पॅटर्न हे आपल्याला देखील आता बघायला मिळणार आहे. तर जी सिलेबस कॉपी दिलेली आहे आणि सिलेबस इम्प्लिमेंटेशन मध्ये जे आहे त्यानुसार मी हे तुम्हाला सगळं सांगतोय. 70 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. क्वेश्चन नंबर 1 ला और 2 युनिट नंबर 1 वर प्रोजेक्शन ऑफ लाईन, तसंच अगदी सेम युनिट नंबर 2 प्रोजेक्शन ऑफ प्लेन अगेन फॉर 12 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 ला और 4 असेल. ओके. त्यानंतर आता इथं इंजिनिअरिंग कर्व आणि DLS मी पुढे डिटेल मध्ये सांगणार आहे तुम्हाला. डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तो 14 मार्क्सला आहे. याचा स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ असा आहे की 7 मार्कला एक टॉपिक दिला जाईल कर्व आणि 7 मार्कसाठी DLS. युनिट क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे युनिट 3 वर असतील. ठीक आहे. आता यामध्ये वेगवेगळे 2 क्वेश्चन असू शकतात. इंजिनिअरिंग कर्वचा एक आणि लॅटरल सर्फेसेस DLS आहे आणि त्याला ऑर क्वेश्चन मध्ये परत तेच असू शकतं. दोन्ही पैकी तुम्हाला एक सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 ला और 6 यामध्ये जर स्प्लिट झालं म्हणजे काय की इंजिनिअरिंग कर्व वर जर सेपरेट ऑर क्वेश्चन विचारले आणि DLS वर जर सेपरेट विचारले तर तसं देखील होईल. ठीक आहे. फर्स्ट टाइमच पेपर आहे त्यामुळे आता आपल्याला समजणार आहे की कर्वचा सेपरेट क्वेश्चन येतोय की मग DLS चा सेपरेट येतोय. तर दोन्ही कंबाईन येतात. कारण असं आहे की क्वेश्चन नंबर 5 ला और 6 म्हणजे हे इम्प्लिमेंटेशन मध्ये दिलंय. तर असा एक गेस आहे की कर्व आणि DLS दोन्हीही एका क्वेश्चन मध्ये विचारतील. त्याला ऑर क्वेश्चन जो असणार आहे त्यामध्ये सुद्धा हे दोन्ही ऑप्शन्स दिलेले असतील. तर तुम्हाला कुठला तरी एक क्वेश्चन 5 और 6 म्हणजे कर्व वर पण एक क्वेश्चन असणारच आणि DLS वर पण एक क्वेश्चन असणारच. कशा स्वरूपाचे असतील पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. त्याआधी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो असेल तो असेल ऑर्थोग्राफिक. रिझन असं आहे की 16 म्हणजे 16 मार्क्सचं वेटेज त्याला आहे आणि त्यावरच डिपेंड आयसोमेट्रिक आहे, परत त्याला 16 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 7 ला और 8 युनिट नंबर 4 ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन
सगळ्यात महत्वाचा टॉपिक एक्झाम मध्ये सगळ्यात पहिले तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे. युनिट नंबर 5 आयसोमेट्रिक प्रोजेक्शन अगेन फॉर 16 मार्क्स. तर क्वेश्चन नंबर 9 ला और 10 असं 5 युनिटचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक युनिटवर 2-2 क्वेश्चन असतील. कुठला पण एकच सॉल्व्ह करायचा आहे. दोन्हीही सॉल्व्ह केले, दोन्ही अटेम्प्ट केले तर मार्क एकाचेच कन्सिडर केले जातील. ठीक आहे. आता हा झाला जनरल पॅटर्न. अजून थोडंसं डीप मध्ये जाऊया. आता प्रोजेक्शन ऑफ लाईन हा आपण युनिट वाईज बघू आता की प्रोजेक्शन ऑफ लाईन प्लेन सॉल्व्ह करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. केअरफुली तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहात. तर इम्पॉर्टंट पॉइंट्स टू बी कन्सिडर. आता लाईनचे प्रॉब्लेम अशा टाईपचे तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. तर ते प्रॉब्लेम इन्क्लिनेशन ऑफ लाईन बोथ HP अँड VP. प्रॉब्लेम्स ऑन इन्क्लिनेशन ऑफ लाईन बोथ HP अँड VP. हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर पण इन्क्लिनेशन आहे आणि व्हर्टिकल प्लेन बरोबर पण आहे. ठीक आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स ते विचारले जातील. किंवा असंही होतं बा की लाईन सारखा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा पोल आहे लाईन सारखा. प्रॅक्टिकल एक्झाम्पल ते देऊ शकतात ऑब्जेक्ट कन्सिडरेशनचे. मग त्याचं इन्क्लिनेशन देतील ग्राउंड फ्लोअर बरोबर, हॉरिझॉन्टल बरोबर. कदाचित तसे क्वेश्चन्स पण येऊ शकतात क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. आता यामध्ये तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी इथं लेफ्ट साइडला इंटेन्शनली मेन्शन केल्यात की ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, प्लान लेंथ. ठीक आहे. या 3 गोष्टी त्याचबरोबर थीटा, फाय, अल्फा आणि बीटा. ठीक आहे. अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ HP, अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ VP, एलिव्हेशन लेंथ विथ HP आणि प्लान लेंथ विथ HP. ह्या 7 गोष्टी म्हणजे 3 लेंथ आणि 4 अँगल. ठीक आहे. अशा 7 गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये मेन्शन करणं आन्सर मध्ये आवश्यक आहे. तुम्हाला एक लाईन दिली जाईल की ती लाईन हॉरिझॉन्टल प्लेनवर इन्क्लिनेशन आहे, व्हर्टिकल प्लेनला इन्क्लिनेशन आहे. तर तिचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू कसा दिसेल किंवा त्याची ट्रू लेंथ किती असेल. मग यातले सगळे पॅरामीटर दिले जाणार नाही, कुठले तरी 3-4 दिले जातील. बाकीचे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. लाईनचं डिस्टन्स XY लाईन पासून किती आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये किती असेल, टॉप व्ह्यू मध्ये किती असेल, अबव XY लाईन, बिलो XY लाईन किंवा इन फ्रंट ऑफ VP आणि अबव हॉरिझॉन्टल प्लेन असं ते दिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍज अ आन्सर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. प्रोजेक्शन ऑफ लाईन संदर्भात हे झालं. असंच आता थोडंसं आपण ऍक्च्युली एक्सप्लेन करण्यासारखं भरपूर आहे. मी थोडंसं फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. प्रोजेक्शन ऑफ प्लेन, लॅमिना, सरफेस जे काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन. या आधीच्या एक्झाम पॅटर्न मध्ये इन्क्लिनेशन विथ व्हर्टिकल प्लेन देखील विचारलेले आहेत. पण या 2024 पॅटर्न मध्ये इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन एवढंच त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता जे प्लेन विचारले जातील आयदर इट मे बी ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन, सर्कल असे कुठलेही लॅमिना किंवा सरफेस विचारले जाऊ शकतात. 2 गोष्टी आहेत त्यामध्ये की ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेला आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू कसा असेल, इनिशियल पोझिशन, इन्क्लिनेशन दिल्याच्या नंतर त्याचा व्ह्यू कसा असेल. आता आधीच्या पॅटर्न मध्ये साइड व्ह्यू विचारलेले आहेत बऱ्याच वेळेस. या पॅटर्न मध्ये माझा असा गेस आहे की ऑब्लिक जे आहेत, ऑब्लिक प्लेन्सचे क्वेश्चन्स, ऑक्सिलरी प्लेनचे क्वेश्चन्स हे विचारले जातील. ठीक आहे. ऑब्लिक प्लेन्स, मग त्या ऑब्लिक प्लेन मध्ये कसे ऑब्जेक्ट दिसतील, इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन, प्लेन इन्क्लाइन विथ व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे. अशा टाईपचं आन्सर कदाचित तुम्हाला हे मोस्ट प्रोबेबली विचारले जाण्याची शक्यता आहे. प्लेन बदलेल, पेंटागोनल प्लेन असेल, सर्क्युलर प्लेन असेल, हेक्सागोनल प्लेट असेल, प्लेट असा देखील उल्लेख होऊ शकतो. तर तुम्हाला हे जे आहेत प्रॉब्लेम्स ऑन फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, इनिशियल पोझिशन, सेकंड पोझिशन आणि त्याचा नंतरचा व्ह्यू कसा दिसेल हे तुम्हाला केअरफुली द्यायचंय. त्यानंतर युनिट नंबर 3 इंजिनिअरिंग कर्व्स अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड्स. आता मगाशी मी जसं सांगितलं की इंजिनिअरिंग कर्ववर 7 मार्क कन्फर्म एक क्वेश्चन विचारणारच आणि DLS ऑफ लॅटरल सर्फेसेस 7 मार्क्स एक क्वेश्चन असणारच. ठीक आहे. आता इंजिनिअरिंग कर्व जे आहेत खूप सारे कर्व दिलेले आहेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आता एक्झाम तर जवळ आली आहे आणि नेमकं कुठला करायचं, कारण इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला त्याच्या देखील वेगवेगळ्या मेथड्स आहेत, डिफरंट मेथड्स ऑफ दिस कर्व. त्यानंतर हेलिक्स ऑन सिलेंडर आहे, हेलिक्स ऑन कोन आहे, सायक्लॉइड, इनव्हॉल्यूट, स्पायरल, असे सगळे एवढे सारे कर्व दिलेत आणि त्यापैकी तुम्हाला किती विचारणार, हार्डली 2.
त्यापैकी एक सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, मग एवढा सगळा अभ्यास करायचा आहे. तर पॅराबोला इलिप्सच्या ज्या मेथड्स दिल्या, डायरेक्ट्रिक फोकस मेथड किंवा रेक्टँग्युलर पॅराबोला, अशा ज्या मेथड दिलेल्या आहेत, रेक्टँग्युलर इलिप्स, हे सगळं तुम्ही व्यवस्थित करा. क्वेश्चन आधी रीड करा, कुठल्या कर्वचा आहे तो आयडेंटिफाय करा आणि मग नंतर सॉल्व्ह करा. आता आपण डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस वर येऊया. ठीक आहे, तर डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस हे जे आहे त्यामध्ये डीएलएस ऑफ प्रिझम, सिलेंडर, कोन आणि पिरॅमिड. आधीचे जे पॅटर्न होते त्यामध्ये कट सेक्शन दिलेले आहेत. बऱ्याचशा कॉलेजमध्ये हे देखील शिकवलं असेल. कारण असं आहे की मागच्या पॅटर्नला विचारलंय, हा फर्स्ट टाइम तुम्ही एक्झाम देताय, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये हे क्लिअर कट सांगितलेलं आहे की ओनली डेव्हलपमेंट, नो सेक्शन प्लेन कटिंग. सेक्शन प्लेन कट केल्यावर तो ऑब्जेक्ट कसा दिसेल अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला नसणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, किंवा हा प्रिझम आहे, फॉर एक्झाम्पल पेंटॅगोनल प्रिझम, त्याची डेव्हलपमेंट कशी होईल. कोण आहे त्याची फक्त ही डेव्हलपमेंट तुम्हाला ड्रॉ करायची आहे. पिरॅमिड असेल, पेंटॅगोनल, हेक्सागोनल, स्क्वेअर पिरॅमिड, ट्रायंग्युलर पिरॅमिड, त्याची डेव्हलपमेंट कशी होईल. किंवा सिलेंडर आहे डेव्हलपमेंट पर्यंत, हा क्वेश्चन 7 मार्कला असेल. तो कट केल्याच्या नंतर मग व्ह्यू कसा दिसेल कदाचित ते विचारलं जाणार नाही. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला इन फ्युचर ज्यांच्या ब्रँचेस त्याशी रिलेटेड असतील, इन फ्युचर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. पण क्वेश्चन एकदा नीट रीड करा, सेक्शन प्लेन कटिंग दिलंय की नाही दिलंय. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस प्रिझम आणि पिरॅमिड येतात तर टॉप व्ह्यू तुमचा चुकायला नको. कारण टॉप व्ह्यू मध्ये ज्या पोझिशन दिल्या जातात परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन किंवा हॉरिझॉन्टल प्लेन किंवा पॅरलल आहे पोझिशन, इक्वली इन्क्लाइंड, स्क्वेअरच्या बाबतीत बऱ्याच वेळेस विचारलं जातं. ती पोझिशन टॉप व्ह्यू जर तुमचा करेक्ट आला तरच फ्रंट व्ह्यू करेक्ट येणार आहे आणि त्यानंतरच डेव्हलपमेंट करेक्ट येणार आहे. सो क्वेश्चन नीट रीड करा. प्रॉब्लेम्स इझी आहेत डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड्सचे, त्यामध्ये मार्क तुम्ही कमी पडू देऊ नका. ठीक आहे, आणि सिलेंडर जर असेल तर मग त्याला डायमीटर आणि हाईट एवढंच आहे, ते अटेंड केले तुम्ही तरी हरकत नाहीये. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक, जसं मगाशी मी सांगितलं की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. 16 मार्क्सला एकच क्वेश्चन असेल, अशा टाईपचे ऑब्जेक्ट्स विचारले जातील. बिलकुल मिस्टेक करू नका. माझं तर वैयक्तिक मत असं आहे की ज्यांची प्रॅक्टिस जास्त झाली ऑर्थोग्राफिकची त्यांनी ऑर्थोग्राफिकचा प्रॉब्लेम पहिला जरी सॉल्व्ह केला तरी हरकत नाही. म्हणजे 16 मार्क्स ते तुमचे कन्फर्म होऊन जातील. प्रॉब्लेम हे अशा टाईपचे विचारतील. ठीक आहे, अशा डायग्राम जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर मला नाही वाटत की अवघड पेपर जाईल म्हणून, किंवा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू सॉल्व्ह करायला तुम्हाला अवघड जाणार नाही. प्रायोरिटी तुम्ही फर्स्ट तुम्ही प्रोजेक्शन ऑफ लाईन सॉल्व्ह करा किंवा प्लेन सॉल्व्ह करा, हरकत नाहीये, कर्व सॉल्व्ह करा. पण हा जो क्वेश्चन आहे ऑर्थोग्राफिकचा हा मिस करू नका. ठीक आहे, अशा टाईपचे डायग्राम जर तुम्ही प्रॅक्टिस केल्या असतील, मी सॅम्पल बेसिसवर दिला होता. एक्झाम मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट तुमच्या बुक मधला येऊ शकतो. इथं जो तुम्हाला दिसतोय कुठलाही ऑब्जेक्ट यापैकीच असं नाही, बुक मध्ये जो कुठला दिलाय त्याचा तुम्हाला फ्रंट व्ह्यू, फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे, डायरेक्शन दिली असेल, फ्रंट व्ह्यू काय असेल, टॉप व्ह्यू काय असेल, साइड व्ह्यू काय असेल. सेक्शनल ऑर्थोग्राफिक असा देखील एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ऑर मध्ये मधून तो कट केलाय आणि त्याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू किंवा सेक्शनल टॉप व्ह्यू किंवा सेक्शनल साइड व्ह्यू कसा दिसेल क्वेश्चन असू शकतो. मोस्ट प्रोबेबली ऑर्थोग्राफिक एक्स डायरेक्शन दिली असेल, तिथून फ्रंट व्ह्यू ऑब्झर्व करा, टॉप व्ह्यू असेल आणि साइड व्ह्यू असेल. ठीक आहे, आता ऑर्थोग्राफिकचे काही महत्वाचे पॉइंट, इम्पॉर्टंट टॉपिक्स टू बी कन्सिडर इथं तुम्हाला सांगतो. जसं मगाशी मी सांगितलं की हायेस्ट वेटेज तुम्ही पहा, प्रोजेक्शन ऑफ लाईनला 12 मार्क्सचा आहे, एखाद्या टॉपिकला 14 मार्क्सचा आहे. ऑर्थोग्राफिक हाच एक टॉपिक असा आहे की 16 मार्क्स वेटेज आहे, मॅक्झिमम वेटेज आहे. आणि एक प्लस पॉइंट असा आहे की आयसोमेट्रिक प्रोजेक्शन इज डिपेंडंट ऑन ऑर्थोग्राफिक. म्हणजे काय की ज्याला आयसोमेट्रिक ऑर्थोग्राफिक येतं त्याला आयसोमेट्रिक इझी जातं. रिव्हर्स प्रोसेस आहे, एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस. म्हणून मग तुम्ही ऑर्थोग्राफिक जर सॉल्व्ह केलं तर आयसोमेट्रिक इझी जाईल. 16 आणि 16 32, 32 मार्क्स आउट ऑफ 70 मॅक्झिमम वेटेज आहे दोन्ही टॉपिकचं मिळून. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. महत्वाची एक गोष्ट की डोंट फॉरगेट टू गिव्ह डायमेन्शन्स इन ऑल द व्ह्यूज. बरेच विद्यार्थी काय करतात की फ्रंट व्ह्यू मध्ये डायमेन्शन देतात, टॉप व्ह्यू मध्ये देखील देतात, साइड व्ह्यू मध्ये डायमेन्शन द्यायचे विसरतात. ऍटलिस्ट 1, 2, 3 डायमेन्शन त्यामध्ये असायला पाहिजे ऍज पर द डायग्राम. ठीक आहे,
असणं आवश्यक आहे. साईड व्ह्यू कुठला आहे, RHSV की LHSV, राईट हँड साईड व्ह्यू की लेफ्ट हँड साईड व्ह्यू, डायग्राम नुसार ते व्हॅरी होईल आणि ते क्लिअर कट मेन्शन करा. फक्त साईड व्ह्यू असं मेन्शन करू नका. नंबरिंग नेमिंग तुम्ही प्रॉपरली तिथं करा. पूर्ण तुमच्या इंजिनिअरिंग ग्राफिक्स सब्जेक्ट मध्ये किंवा अँसर शीट मध्ये तुम्हाला जे काही युनिव्हर्सिटीचे अँसर शीट येतील, ड्रॉइंग शीट्स येतील, त्यामध्ये ही लाईन सगळ्यात महत्वाची असेल. ऑर्थोग्राफिक असू द्या किंवा आयसोमेट्रिक असेल किंवा प्रोजेक्शन ऑफ लाईन असेल, कर्व्स असतील, प्रॉपर लाईन वर्क म्हणजे डार्क लाईन कुठे पाहिजेत, फेंट लाईन कुठे पाहिजेत, सेंटर लाईन एक्झॅक्टली कशी असेल, लॉंग लाईन शॉर्ट लाईन, डॉटेड लाईन कशी असेल, कंटिन्युअस थिक लाईन काय, कंटिन्युअस थिन लाईन, डिफरन्स किती दाखवायचा आहे. प्रॉपर लाईन वर्क जर असेल तरच जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. ओके. त्यानंतर डायमेन्शनिंग सर्कल आणि सेमी सर्कल किंवा हाफ सर्कल आपण तर डायमेन्शनिंग सर्कलला पण कशा पद्धतीने दिले पाहिजे प्रॉपरली इंडिकेट करा. DLS असेल किंवा ऑर्थोग्राफिक असेल, डायमेन्शन कुठेही मिस करू नका. डायमेन्शनिंग मध्ये सुद्धा बऱ्याचशा मुलांचे मार्क्स जातात, डायमेन्शन द्यायला विसरू नका. लाईन वर्क आणि डायमेन्शनिंग ह्या दोन गोष्टींवर फोकस करा, जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. ओके. आणि साईड व्ह्यू चुकू नका. साईड व्ह्यू जर चुकला म्हणजे RHSVच्या ऐवजी LHSV जर ड्रॉ केला करण्यात आला तर तुमचं तिथं बऱ्यापैकी मार्क्स जाण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. प्रॉपर लाईन वर्क करा. पहिले जो कुठला ऑब्जेक्ट तुमच्या समोर येईल त्याचा क्लिअर कट स्टडी करा आणि मग नंतरच तो ऑब्झर्व करा आणि नंतरच फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू ड्रॉ करा. ठीक आहे. नेमिंग ते नेमिंग द्यायला विसरू नका. त्यानंतर साईड व्ह्यू आयडेंटिफिकेशन तुम्हाला सांगितलं मी. आणि तीनही व्ह्यू कम्प्लीट ड्रॉ करा. तुम्ही जर 2 व्ह्यू कम्प्लीट ड्रॉ केले आणि एक असा कम्प्लीट ड्रॉ नाही केला, 50% ड्रॉ केला, मार्क्स जास्त मिळणार नाही. ऑर्थोग्राफिक एकदा जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला आपलं परफेक्ट आहे तर आयसोमेट्रिकचाही येईल आणि बाकी ओव्हरऑल तुम्हाला मार्क्स चांगले पडण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यासाठी ऑर्थोग्राफिकची हेल्प जास्त होणार आहे. जास्तीत जास्त फोकस या पॉइंटवर करा. मी जे काही पॉइंट तुम्हाला आता सांगितले त्याला तुम्ही प्रॉपर ड्रॉ करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे, बरेचसे माझे विद्यार्थी आहेत की ते विचारतात. तुम्हाला कधीही काही अडचण असेल पेपर होण्याच्या आतमध्ये कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आधी 1-2 दिवस येऊन भेटला तरी चालेल, टेलिफोनिक कॉन्टॅक्ट केला तरी देखील चालेल. तर हे मार्क्स जाऊ देऊ नका. ओके. यानंतर आपण बघूयात की आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स. आता आपल्याला एक माहिती आहे की ऑर्थोग्राफिक म्हणजे काय असतं की असा ऑब्जेक्ट दिला जातो आणि त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू ड्रॉ करायचा असतो. आणि आयसोमेट्रिक काय की इट इज द रिव्हर्स प्रोसिजर ऑर्थोग्राफिक. म्हणजे हे तुम्हाला दिले जातील 3 व्ह्यू आणि हा व्ह्यू ड्रॉ करायचा. एक सॅम्पल बेसिसवर फक्त सांगतोय. ठीक आहे. म्हणजे ज्याला ऑर्थोग्राफिक येणार आहे ना त्याला आयसोमेट्रिक पण येईल, पण आयसोमेट्रिकच्या ज्या काही मेथड आहे, ज्या काही रूल्स आहेत ते प्रॉपरली फॉलो करणं आवश्यक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल की आता आयसोमेट्रिक व्ह्यू काय असतो ना आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काय असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. आयसोमेट्रिक स्केल यूज करा असं जर तिथं म्हटलं तर मग तुम्हाला आयसोमेट्रिक स्केल यूज करावंच लागेल. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ड्रॉप करावंच लागतील. जर नॉर्मल स्केल यूज करा असा उल्लेख असेल ते तुम्ही नीट रीड करायचा क्वेश्चन मध्ये, त्यानुसार ठरेल ते की आयसोमेट्रिक व्ह्यू आहे की प्रोजेक्शन आहे. ठीक आहे. आता सगळ्यात एक महत्वाचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही स्टडी केला असेल की आयसोमेट्रिक सर्कल बाय 4 सेंटर मेथड. त्याच्या मेथड अजूनही असतील, तुम्ही जी कुठली स्टडी केली असेल ते मिस करू नका. तुम्ही ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट ड्रॉ करता त्यामध्ये जी मेथड, जो सर्कल असेल, सर्क्युलर होल असेल, ठीक आहे, प्रॉपरली ड्रॉ करण्यासाठी त्याला 4 सेंटर मेथड आयसोमेट्रिक सर्कलची आपण अडॉप्ट केलेली आहे आणि आपण ती यूज देखील करतो. या दोन कारण आयसोमेट्रिक मध्ये मार्क्स जास्त मिळतात कमी वेळेत ऍज कम्पेअर्ड टू ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. ठीक आहे. तर एकदा त्याचं जजमेंट आलं ना तर ते तुम्हाला क्लिअर कट आयडिया येऊन जाईल. 3 गोष्टी ज्या आहेत, लेंथ, हाईट अँड वेट, तुमच्या समोर 2 किंवा 3 ऑब्जेक्ट 3 व्ह्यू दिले जातील. असंही होतं एक्झाम मध्ये की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला जातो आणि आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट ड्रॉ करा असं सांगितलं जातं. बऱ्याच वेळेस फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू दिले जातात. आयदर इट मे बी RHSV और LHSV, त्यावरून तुम्हाला ते ड्रॉ करायचं असतं. किंवा असं देखील होतं की फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दोनच व्ह्यू दिले जातील आणि त्यावरून तुम्हाला आयसोमेट्रिक ड्रॉ करायचं, म्हणजे 3D ऑब्जेक्ट थोडक्यात सांगायचं झालं तर ड्रॉ करायचा. त्यासाठी लेंथ, हाईट आणि विड्थ हे जर प्रॉपर तुम्ही आयडेंटिफाय केलं ना मग तो ऑब्जेक्ट आणि त्याची डायरेक्शन ही करेक्ट येणार आहे. आणि डोंट फॉरगेट टू मेन्शन, आणि आता 30 डिग्री अँगल तो आयसोमेट्रिकचा आहे तो द्यायला विसरू नका.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं ड्रॉ करायचं. मी सांगितलेले पॉईंट लक्षात ठेवा. आणि परत एकदा आपण एमआरपी स्कीम कडे येऊयात. तर प्रोजेक्शन ऑफ लाईन आणि लाईन, प्लेन, कर्व, ऑर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक याचं जे मार्किंग स्कीम दिलेलं आहे 70 मार्क्सचं. ठीक आहे. तर प्रॉपरली तुम्ही हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. कुठल्याही अडचण असेल तर कधीही कॉन्टॅक्ट करा. मी सांगितलेले पॉईंट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या फायनल एक्झाम साठी, एंड सेम एक्झाम साठी ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.